IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। भारतीय संविधान जागर रथाचे पुलगावात आगमन। घर घर संविधान अभियानांतर्गत नाशिकहून निघालेल्या भारतीय संविधान विचार जागर रथाचे पुलगावात आगमन झाले। यावेळी स्थानिक बौद्ध विहारात भिक्षूंनी रथाचे जोरदार स्वागत केले। इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन नाशिक नामक संस्थेकडून हा रथ काढण्यात आला। महाराष्ट्र राज्यानंतर देशात संविधान विषयावर जागृतीचे उद्देशाने स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रध्वज दाखवून रथाचे उद्घाटन केले। नागपुरात माजी मंत्री नितीन राऊत यांनी स्वागत केले, तर वर्धा मार्गे पुलगावात येताच बौद्ध भिक्षूंनी रथाचे स्वागत केले। इलाइटचे आबासाहेब थोरात यांनी रथाचे आयोजनामागील माहिती देताना सांगितले की संविधान विषयावर 3 स्तरांवर परीक्षा घेण्यात येणार आहे। इयत्ता 7वी पासून वयस्क नागरिकांना परीक्षेत सहभागी होता येईल। नोंदणीकृत सदस्यांना मोफत संविधान प्रत देण्यात येईल। संविधानाबद्दल घरोघरी जागृती व्हावी, विद्यार्थ्यांना महत्त्व कळावे यासाठी स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात येणार असल्याचे थोरात यांनी IB7 न्यूज सोबत बोलताना सांगितले। याप्रसंगी प्रेरणा भूमी बौद्ध विहाराची कोनशिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते बसविण्यात आली, याची ऐतिहासिक माहिती सांगितली। यानंतर रथ अमरावतीला रवाना झाला। देवानंद येसनकर, प्रतिनिधी, IB7 न्यूज, पुलगाव, जिल्हा वर्धा।